गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असणार. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज मी 2 दिवसानंतर व्हिडिओ शूट करते आणि टाकते कारण कसं ना, टीचर लाईफ जी असते ना, आपण किती म्हटलं ना की टीचर आहे, सुखी आहे, काही नाही, सुट्ट्या भरपूर भेटतात किंवा मे महिन्यात पूर्ण महिना सुट्ट्या असते, पण अजिबात सुद्धा सुखी नसते टीचर लाईफ. कारण मी स्वतः माझं प्रोफेशन जे आहे ते टीचर आहेत ना, सारखे कंटिन्यू एक ना एक फंक्शन चालूच असतात. त्यामुळे कसं होतं ना, खूप असं म्हणजे बिझी राहिलं होतं आणि मग बाकीच्या ज्या आपल्या काही ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ना, त्यासाठी वेळच नाही मिळत. तर असंच मला पण आता यूट्यूब म्हणजे मी आता नवीनच चालू केलेला आहे. किती विचार केला ना की नाही आपण त्यावरती कंटिन्यू व्हिडिओ टाकू, पण ते नाही पॉसिबल होते. खूप असा मध्ये ना गॅप खूप येतो. आणि आता सध्या कसं ना, स्कूलमध्ये चालू आहेत गॅदरिंगची कामं, त्यामुळे डान्स आणि त्यानंतर बाकी अदर कामं असतात. त्यानंतर घरी आल्यानंतर पण घरची कामं असतात. त्यामुळे शूट करून जरी ठेवलेलं असेल ना, तरी व्हॉइस ओव्हर वगैरे करायला ना बिलकुल वेळ नाही मिळत. तर इथे मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करते आणि संध्याकाळी मला करायचे होते शेंगोळे. म्हणजे काही भागामध्ये शेंगोळे पण म्हणतात, काही भागामध्ये हुलगे पण म्हणतात. तर हुलगे म्हणजेच कुळिदाच्या पिठाचे करतात ना. तर मी इथे कुळिदाच्या पिठाचे न करताना मी इथे 3 पीठ मिक्स करून करत होती. ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ, असे 3 पीठ मी मिक्स केले होते आणि त्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकलेला होता. त्यानंतर ओवा स्मॅश करून ॲड केला त्यामध्ये आणि छान असं पीठ मळून घेतलं. जर कोणी ट्राय केले नसेल ना, तर नक्कीच ट्राय करून बघा. म्हणजे कुळिदाच्या पिठापेक्षा ना मला हे 3 पीठ मिक्स करून ना खूप सुंदर होतात आणि मला खूप आवडतात हे शेंगोळे. मी एकदा कुळिदाच्या पिठाचे ट्राय केले होते, पण मग मला ते नाही जमले. त्यामुळं मी असेच करत असे 3 पीठ मिक्स करून. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले होते आणि खूप खायला पण खूप टेस्टी झाले होते. आणि होतात पण झटपट, वेळ पण लागत नाही जास्ती. त्यानंतर आम्ही गेलो होतो थोडं बाहेर. कारण कसं ना, आता सध्या ना रात्री म्हणजे खूप गरम होतं. तर म्हटलं मग जेवण वगैरे झालं ना, तर मग असंच चक्कर मारण्यासाठी गेलो होतो. तर चक्कर मारत मारत आम्ही ना नरे साईडला गेलो होतो. तर तिथे आम्हाला एक असं केक शॉप म्हणजे आईस्क्रीम पार्लर दोन्ही होतं तिथं. केक शॉप पण होते आणि आईस्क्रीम पार्लर पण होतं एकाच शॉपमध्ये. तर खूप सुंदर केक होते तिथं, बघू शकता तुम्ही. म्हणजे लहान मुलांच्या बड्डेसाठी ना खूपच सुंदर होते, कार्टूनचे वगैरे. जर कोणी म्हणजे राहत असेल ना इथं आसपास, जर कोणाला पाहिजे असेल ना, तर ते ऑप्शन जे आहेत ना ते बेस्ट आहे. आणि अगदी हायवेलाच आहे, जास्त तुम्हाला मध्येही जाण्याची काही गरज नाही आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर होते. मला खूप आवडली केक डिझाईन त्यांची, त्यामुळे मी शूट करून घेतली ती. त्यानंतर छान अशी आईस्क्रीम एन्जॉय केली, कारण कसं गरम खूप होतं ना, त्यामुळे संध्याकाळी ना असं थंड खाण्याची अशी इच्छा होते. त्यानंतर आलो आम्ही घरी. तर असा काही होता आजचा दिवस. जर तुम्हाला असेच नवनवीन व्लॉग बघायचे असतील किंवा माझे व्लॉग जे आहे ते तुम्हाला खरंच आवडत असेल ना, तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू